गेले काही दिवस आपण घरच्या घरी आणि किंबहुना घरची कामं करता करता करण्यासारखे एक्सरसाइजेस पाहतोय. ओट्याच्या साहाय्याने वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम प्रकार करता येऊ शकतात हे आपण यापूर्वी पाहिलंय. आजही आपल्यासाठी शीतल असेच काही व्यायाम प्रकार घेऊन आली आहे जे स्वयंपाकघरातल्या ओट्याच्या साहाय्याने तुम्ही अगदी सहज करू शकता. आपल्या सगळ्यांना स्क्वॉट्स, वाईट स्क्वॉट्स, लंजेस एक्सरसाइज करणं म्हणजे म्हटलं की अरे बापरे, आता मी वेळ कसा काढू किंवा ही एक्सरसाइज ना मला फार बोर होते, मला करायची नाही. हे असे सगळे प्रश्न किंवा एक्सक्युजेस माझ्यासमोर येतात जेव्हा मी एक्सरसाइज क्लायंटला देते. सो याचकरता मी म्हटलं काहीतरी वेगळं करूया. आपण नॉर्मल किचनचा ओटा वापरून वाईट स्क्वॉट्स कसे करू शकतात ज्याच्यामध्ये तुमची हिप्स म्हणजे लोअर बॉडी तर वर्कआउट होईलच, पण त्याचबरोबरीने तुमचे इनर थाईजही वर्कआउट होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळ्या एक्सरसाइज करताना जेव्हा खूप त्रास होतो किंवा जेव्हा जो कंटाळा येतो तो याच्यामध्ये येणार नाही, कारण आपण ओट्याचा सपोर्ट घेतोय. जेव्हा तुम्ही थोडासा सपोर्ट देता बॉडीला तेव्हा तुमची बॉडी ईज आउट होते आणि ती एक्सरसाइज करायला जरा मजा येते, कारण कुठेतरी तुम्हाला सपोर्ट मिळतोय ना. सो याचकरता आपल्याला एक्सरसाइज करणं हे महत्त्वाचं आहे. सो म्हणून मी ही मूव्ह घेऊन आली आहे. ओट्याचा सपोर्ट घेऊन, प्लॅटफॉर्म घेऊन तुम्ही तुमची अपर बॉडी, लोअर बॉडी कशी वर्कआउट करता येईल घरच्या घरी. वाईट स्क्वॉट्स, पाय लांब करायचे, टोज बाहेरच्याकडे, पोट आत ठेवायचं आहे, पाठ सरळ. तुमचे जे फिंगर्स आहेत ते तुम्ही होल्ड करणार आहात किचन प्लॅटफॉर्मला. अँड मूव्ह 1 2 3. खूप सिम्पल मूव्ह आहे. याच्यामध्ये कुठेही मी जास्त ताण देत नाही आहे माझ्या अपर बॉडीला. इनफॅक्ट मी सपोर्ट घेते आहे. 2 अँड 1. ना स्लोली डाऊन. आता सपोर्ट घेतला आहे तर थोडी आपल्याला लोअर बॉडीची म्हणजे पायांची इंटेन्सिटी तर वाढवायला पाहिजे. मूव्ह 1 2 3 4 अँड अप. रिलॅक्स. परत एकदा. गो डाऊन. 1 2 3 4 अँड स्लोली. थर्ड मूव्ह, याच्यामध्ये मी माझी अपर बॉडी पण वापरणार आहे. गो डाऊन. 1 2. जितका तुम्हाला तुमचे फिंगर्स पुढे सरकवता येतील तेवढे सरकवायचे. आणि इथे कुठेही घाबरायचं कारण नाही किंवा पडायची भीती नाही किंवा बॅलन्स जायची भीती नाही आहे, कारण आपण सगळीकडे छान सपोर्ट घेतला आहे. मूव्ह 4 मोर. 3 मोर. 2 अँड होल्ड. 1 2 3 4 5 अँड अप. तुमच्या लक्षात आलंच असेल, जिम जाणं किंवा बाहेर जाऊनच वर्कआउट करायला पाहिजे किंवा जिम क्लोथ्स घालूनच वर्कआउट करायला पाहिजे असं काहीही नाही आहे. जर तुम्ही ठरवलं, जर तुमच्या खरंच मनात असेल की मला वर्कआउट करायचं आहे, मला एक्सरसाइज करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला फिट राहायचं आहे, जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही या सगळ्या एक्सरसाइज करून बघा. या सगळ्या एक्सरसाइजनी डेफिनेटली तुम्ही फिट राहाल, हॅपी राहाल आणि ओव्हरऑल बॉडी तुम्ही तुमची खूप छान ठेवाल. सो डेफिनेटली हे सगळ्या एक्सरसाइज करून बघा आणि मला नक्की कळवा तुमची बॉडी किती फिट झाली. परत भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.